पर mm². जर पहिल्यांदा पाहिलं तर हा प्रॉब्लेम आपल्याला सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन या चॅप्टर मधला वाटू शकतंय, पण प्रॉब्लेम मध्ये म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यावरनं थोडंसं लक्षात यायला पाहिजे की हा प्रॉब्लेम हा इलास्टिक कॉन्स्टंट या चॅप्टर मधला आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट हेच आहे की न्यूमरिकल हा कुठल्या चॅप्टर मधला आहे हे ओळखणं. तर गिवन डाटा, तर गिवन डाटामध्ये फर्स्ट डायमीटर दिलेली आहे 100 mm. तर या डायमीटरवरनं तुम्ही एरिया कॅल्क्युलेट करू शकतात. सर्क्युलर बार आहे त्यामुळं π/4 × d². त्यानंतर लेंथ, तर लेंथ ऑफ बार 500 mm दिलेली आहे, म्हणजेच कॅपिटल एल ची व्हॅल्यू 500 आहे. त्यानंतर लोड पी मेन्शन केलेला आहे 1000 kN. तर त्या पीला आपण काय केलेलं आहे, न्यूटनमध्ये कन्वर्ट केलेला आहे, 1000 × 10⁻³ न्यूटन. त्यानंतर कॅपिटल ई यंग्स मॉड्युलस दिलेला आहे 210 kN/mm². तर त्यालाही आपण कन्वर्ट केलेला आहे Nm/mm² मध्ये. तर 210 × 10⁻³ Nm/mm². त्यानंतर म्यू 0.3. तर एवढा डाटा तुम्हाला काय प्रॉब्लेम मध्ये मेन्शन आहे, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे जी, बल्क मॉड्युलस म्हणजे के, आणि लिनियर स्ट्रेन म्हणजे स्मॉल ई. तर या 3 व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्यात. तर स्ट्रेन डिफाईन काय केलेला होता आपण, लिनियर स्ट्रेन लिनियर स्ट्रेन स्मॉल ई चा फॉर्म्युला काय डिफाईन केलेला होता, किंवा स्ट्रेस स्ट्रेन चॅप्टर मध्ये ही झालेला आहे स्मॉल ई चा फॉर्म्युला ΔL/L. तर ΔL/L. तर ह्याच्यामध्ये एल आपल्याला माहित आहे, ΔL आपल्याला काय काढावं लागेल. ΔL चा फॉर्म्युला काय, तोही आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन या चॅप्टर मध्ये झालेला आहे. ΔL PL/E. तर PL/AE. ह्याच्यामध्ये पी दिलेला आहे, एल आहे, डायमीटरवरून एरिया काढता येते, आणि ई पण मेन्शन केलेला आहे, म्हणजे ΔL ही आपल्याला काढता येईल. तर फर्स्ट आपण जी कॅल्क्युलेशन करू, म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फाइंड आउट करू. तर बाय युझिंग इक्वेशन E इज इक्वल टू 2G × ब्रॅकेट 1 + μ. तर हे जे काही इलास्टिक कॉन्स्टंटचं इक्वेशन आहे, या इक्वेशनचं युटिलायझेशन करून आपण काय फाइंड आउट करणार आहोत, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजेच जी हे काय करणार आहोत, डिटरमाइन करणार आहोत. आणि दुसरं इक्वेशन आहे E इज इक्वल टू 3K × 1 - 2μ. तर या इक्वेशननं आपण बल्क मॉड्युलस म्हणजेच के चं डिटर्मिनेशन काय करू शकतो. Then by using first equation, first we find out G. To calculate G, use equation first, that is E is equal to 2G × 1 + μ. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कॅपिटल ई ची व्हॅल्यू माहिती आहे, म्यू ची व्हॅल्यू माहिती आहे. तर या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुटअप करणार आहोत. तर ई ची व्हॅल्यू आहे 210 × 10⁻³ जी फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यामुळे तो तसाच राहील 2 × G. त्यानंतर 1 + μ. तर म्यू म्हणजे पॉइझन्स रेशो, आणि तो पॉइझन्स रेशो आपल्याला गिव्हन आहे 0.3. तर ती 0.3 व्हॅल्यू आपण इथं काय केलेली आहे, मेन्शन केलेली आहे. तर राईट साईड जर सॉल्व केलं तर 1 + 0.3 म्हणजे 1.3 येईल. तर 1.3 × 2, तर राईट साईड येईल तुमची 2.6 × G. तर 2.6 हे G ला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, ते
लेफ्ट साईडला गेल्यानंतर डिवायडेशनमध्ये जाईल, म्हणजेच G इज इक्वल टू 210 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 2.6. त्यावरनं तुम्हाला G ची व्हॅल्यू भेटेल 80.76 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी या तिन्ही मॉड्युलसचं युनिट हे न्यूटन पर mm² असणार आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तर फर्स्ट कळालं डिटर्मिनेशन ऑफ G कसं करायचंय. हो सर. तर जो काही गिवन डाटा आहे तो गिवन डाटा व्यवस्थित मेन्शन करणं इम्पॉर्टंट आहे. त्यामधनं तुम्हाला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे हे सेकंडली इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानुसार कुठले फॉर्म्युलेज हे युटिलाइज करायचे. सेकंड टाईप आणि थर्ड टाईपचे जे काही न्यूमरिकल्स आहेत त्यामध्ये थोडेसे फॉर्म्युले तुम्हाला सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन या चॅप्टरमधले युटिलाइज करायचे. जसं की स्मॉल ईचा फॉर्म्युला आहे डेल्टा एल डिवायडेड बाय एल. त्यानंतर डेल्टा एलचा फॉर्म्युला आहे PL/AE. G आणि K या दोन्हीचे तर फॉर्म्युले आपण या चॅप्टरमध्येच पाहिलेले आहेत. तर हे झालं तुमचं डिटर्मिनेशन ऑफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. त्यानंतर सेकंड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बल्क मॉड्युलस. तर बल्क मॉड्युलस म्हणजे K. तर K चं डिटर्मिनेशन करण्यासाठी आपण सेकंड इक्वेशन हे युटिलाइज करणार आहोत. तर बाय युजिंग इक्वेशन E इज इक्वल टू 3K इंटू 1 मायनस 2 म्यू. तर G च्या इक्वेशनमध्ये 2G इंटू 1 प्लस म्यू आहे आणि K च्या इक्वेशनमध्ये E इज इक्वल टू 3K इंटू 1 मायनस 2 म्यू आहे. तर ह्याच्यामध्ये E ची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, पुटअप करू शकतो. तर E इज इक्वल टू 210 इंटू 10⁻³ K डिटरमाइन करायचा आहे, तो तसाच राहील 3 इंटू K. म्यूची व्हॅल्यू आहे 0.3. तर ती व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत आणि राईट साईड सॉल्व करून घेणार आहोत. तर 2 इंटू 0.3 म्हणजे 0.6 होईल. 1 मायनस 0.6 म्हणजे 0.4 होईल. 0.4 इंटू 3 म्हणजे 1.2 होईल. तर 210 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 1.2 K. तर ही असेल तुमची राईट साईड. राईट साईडचा ब्रॅकेट आणि त्यानंतर मल्टिप्लिकेशन करून आपण राईट साईड सॉल्व करून घेतलेली आहे. तर K कॅल्क्युलेट करायचा आहे. तर K इज इक्वल टू 210 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 1.2. तर यावरनं तुम्हाला K मिळेल 175 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². तर बाय युजिंग सेकंड इक्वेशन ऑफ E इज इक्वल टू 3K 1 मायनस 2 म्यू वी फाइंड आउट बल्क मॉड्युलस दॅट इज K. तर या K च्या डिटर्मिनेशनसाठी आपल्याला म्यू आणि कॅपिटल E या दोन्ही व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये मेन्शन आहेत. त्या फक्त आपण इक्वेशनमध्ये पुटअप केलेल्या आहेत आणि K ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. तर फर्स्ट G च्या व्हॅल्यूला 1 मार्क असेल, त्यानंतर K च्या व्हॅल्यूला 1 मार्क असेल. प्रॉब्लेम हा 4 मार्काचा आहे, त्यामुळे प्रत्येक स्टेप्सला किंवा व्हॅल्यूजला 1-1 मार्काचं वेटेज असेल. त्यानंतर आपल्याला फायनली सांगितलेलं आहे लिनियर स्ट्रेन. तर लिनियर स्ट्रेन म्हणजे स्मॉल e हा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर लिनियर स्ट्रेन E इज इक्वल टू डेल्टा एल डिवायडेड बाय एल. तर ह्याच्यामध्ये डेल्टा एल ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला. तर डेल्टा एल म्हणजे काय असणार आहे, चेंज इन डायमेन्शन और चेंज इन लेंथ. आता इथं थोडंसं लक्ष द्या, आपल्याला लिनियर स्ट्रेन विचारलेला आहे म्हणून आपण काय वापरलेला आहे,
डेल्टा एल डिवायडेड बाय एल वापरलेला आहे. जर आपल्याला लॅटरल स्ट्रेन विचारलेलं असतं तर आपण काय वापरलं असतं? इथं आपला बार हा सर्क्युलर डेल्टा बार डी आहे. बाय डी. जर लॅटरल स्ट्रेन विचारलं असतं तर आपण काय केलेलं असतं? इथं डेल्टा डी डिवायडेड बाय कॅपिटल डी हा फॉर्म्युला आपण युटिलाइज केला असेल. दरवेळेस लिनियर स्ट्रेनच विचारतील असं नाही. जर लॅटरल स्ट्रेन जर विचारलेलं असेल तर इथं काय येणार आहे? डेल्टा डी डिवायडेड बाय डी. त्यावेळेस तुम्हाला चेंज इन डायमीटर ही काय करावं लागेल? पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावी लागेल. तर फर्स्ट आपण डेल्टा एल कॅल्क्युलेट करू. तर डेल्टा एल साठी आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए ई. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पी ची व्हॅल्यू माहिती आहे, एल माहिती आहे, एरिया कॅल्क्युलेट करता येऊ शकतो आणि ई पण माहीत आहे. तर या सगळ्या व्हॅल्यूज आपण काय करू? फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू. तर पी ची व्हॅल्यू दिलेली आहे 1000 इंटू 10⁻³ लेंथ दिलेली आहे 500. सर्क्युलर बार आहे त्याच्यामुळं एरिया π/4 इंटू डी स्क्वेअर असेल. तर डायमीटर 100 आहे, ती व्हॅल्यू आपण इथं पुटअप केलेली आहे. त्यानंतर ई 210 इंटू 10⁻³ तर ही व्हॅल्यू तुम्हाला मेन्शन केलेली आहे. त्यावरनं तुम्हाला डेल्टा एल भेटेल 0.303 mm. तर या डेल्टा एलचा वापर करून आपल्याला ई हा काय करायचा आहे? कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ई इज इक्वल टू डेल्टा एल डिवायडेड बाय एल. तर 0.303 डिवायडेड बाय एल. तर लेंथ दिलेली आहे आपल्याला 500. स्मॉल ई येईल तुमचा 6.1 इंटू 10⁻⁻⁴. लक्षात आलं लिनियर स्ट्रेन कसा कॅल्क्युलेट करायचा आहे? तर हा स्मॉल इज 0.06 into 10⁻⁻⁴ येईल. 0.06 हा पॉवर -4 आहे का -3 यायला आहे? -4च आहे. -4. 6.06 यायले का 0.6 यायले? 6.06 येईल. 6.06. त्याला राऊंड अप केलेला आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तर 6.06 इंटू 10⁻⁻⁴ हा तुमचा लिनियर स्ट्रेन असेल. हा लक्षात. तर याच मेथडमध्ये किंवा याच टाईपमध्ये आपण सेकंड प्रॉब्लेम पाहू. प्रॉब्लेम परत एकदा व्यवस्थित लक्षात घ्या, कारण की या टाईपचे प्रॉब्लेम एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस रिपीट झालेले आहेत. जी कॅल्क्युलेशन, के कॅल्क्युलेशन आणि डेल्टा एल वरनं स्मॉल ई कॅल्क्युलेशन. तर नेक्स्ट टाईप प्रॉब्लेम पाहू आपण. तर नियर अबाउट सेम प्रॉब्लेम आहे, फक्त व्हॅल्यूज थोड्यासा चेंजेस आहेत. तर अ सर्क्युलर बार 70 mm diameter and 300 mm long is subjected to
tensile load of 100 kilonewton. Determine the modulus of rigidity and bulk modulus if mu is equal to 0.25 and E is equal to 200 kilonewton per mm square. Find the linear strain also. तर गिवन डाटामध्ये D आहे 70 mm, L आहे 300 mm, P आहे 100 किलोन्यूटन. तर या 100 किलोन्यूटनला न्यूटनमध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे 100 × 10⁻³ त्यानंतर कॅपिटल E 200 किलोन्यूटन पर mm स्क्वेअर आहे त्यालाही आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट केलं आहे बाय मल्टिप्लाईंग 10⁻³ आणि म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 0.25. तेच कॅल्क्युलेट करायचं आहे. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे G, बल्क मॉड्युलस म्हणजे K आणि लिनियर स्ट्रेन म्हणजे E. ट्राय करा बरं प्रॉब्लेम. तर फर्स्ट आपल्याला G कॅल्क्युलेट करायचं आहे. तर G कॅल्क्युलेशनसाठी इक्वेशन आहे E इज इक्वल टू 2G × 1 + μ आणि फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ बल्क मॉड्युलस इक्वेशन आहे E इज इक्वल टू 3K × 1 - 2 μ. फर्स्ट आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजेच G कॅल्क्युलेट करू. तर E इज इक्वल टू 2G × 1 + μ. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला E ची व्हॅल्यू माहिती आहे, μ ची व्हॅल्यू माहिती आहे, G आपण काय करू शकतो डिटरमाइन करू शकतो. तर सर्व व्हॅल्यूज पुटअप करून G ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. तर E इज इक्वल टू 200 × 10⁻³ आहे, 2 × G आणि μ ची व्हॅल्यू 0.25 आहे. तर त्या व्हॅल्यूज आपण जस्ट त्याच्यामध्ये पुटअप केलेल्या आहेत. तर इक्वेशन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला G ची व्हॅल्यू भेटेल 80 × 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. येत आहेत का सर्वांच्या बघा. हो सर. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेट करायचे K. तर K कॅल्क्युलेशनसाठी E इज इक्वल टू 3K 1 - 2 μ या इक्वेशनचा वापर करून K कॅल्क्युलेट करा. Sir, हां K is equal to 133.33 × 10⁻³.
सर्वांचा आलाय का? हो सर. त्यानंतर लिनियर स्ट्रेन फाइंड आउट करायचा आहे. स्मॉल ई इज इक्वल टू डेल्टा एल डिवायडेड बाय एल. तर फर्स्ट डेल्टा एल कॅल्क्युलेट करून घ्या. पी एल बाय ए ई किती आलेला होता डेल्टा एल? 0.0038. तर डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए ई हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पी ची व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे, एल मेन्शन केलेला आहे, एरिया डायमीटर दिलेली आहे, त्यावरनं एरिया कॅल्क्युलेट करता येईल. त्यानंतर ई 200 × 10⁻³ हाही मेन्शन केलेला आहे. सर्व व्हॅल्यूज पुटअप करून डेल्टा एल कॅल्क्युलेट करा. 0.038 आणि लिनियर स्ट्रेन असेल डेल्टा एल डिवायडेड बाय एल. आलाय का बघा सर्वांचा? 1.29 × 10⁻⁻⁴. Sir, 1.266 into 10⁻⁻⁴. चाललंय.